नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कालच ॲग्री MPSC 2024चा रिझल्ट आला. जनरल मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे. खूप सारे फोन येत आहेत की माझी रँक इतकी आहे तर मला कुठली पोस्ट मिळेल किंवा मला पोस्ट मिळेल की नाही, मी क्लास 1 होणार का क्लास 2 होणार. सो प्रत्येकाला नियम इंडिव्हिज्युअली सांगण्यापेक्षा मला वाटलं की एक एकत्र व्हिडिओ बनवूया, म्हणजे तुम्हाला तुमच्या लेवलला सुद्धा त्या जनरल मेरिट लिस्टनुसार तुम्ही कुठे बसता हे तुम्हाला किंवा तुम्हाला कुठली पोस्ट मिळेल याचा तुम्हाला अंदाज येईल. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं ऑनलाईन करण्यापेक्षा बेटर वे एक प्रिंट काढा. बऱ्याच लोकांनी काढली असेल तर त्याच्यावरती तुम्हाला नोंद करता येते. ओके, सो काही जनरल रूल्स आहेत. रूल्समध्ये सगळ्यात आधी बघा की बऱ्याच लोकांना वाटते की फिमेल कॅन्डिडेट जे आहेत, आधी मलाही वाटायचं की त्या मेल जो कोटा आहे किंवा त्याला आपण जनरल कोटा म्हणतो, समजा अनरिझर्वड मध्ये बोलायचं असेल, ओपन जनरल आणि ओपन फिमेल, तर ओपन फिमेल या ओपन जनरल मध्ये येतात का याच्यावरती म्हणजे बरेचसे मतप्रवाह होते. तर रूल काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. ओके, आपण कन्सिडर करू की सिंपल एक्झाम्पल घेऊया. पहिला आहे की ओपन जनरलच बघू. ओपन जनरल मध्ये बघा, जनरल मध्ये 9 जागा आहेत. ओके, आणि फिमेल मध्ये 5 जागा आहेत. लक्षात येतं का बघा. आता सीट भरताना कशा पद्धतीने भरली जाईल. पहिला कॅन्डिडेट, आता कालचा आलेला रिझल्टच बघूया, तो मेल आहे. तो EWS मधून भरला त्याने, पण ओपन जनरलची जागा शिल्लक आहे, तर पहिल्या कॅन्डिडेटला पहिली जागा मिळेल या 9 मधली. ओके, लक्षात येतं. त्यानंतर दुसरी कॅन्डिडेट फिमेल आहे, तर त्याला या जनरल मधून आधी जागा मिळत नाही. आधी फिमेलच्या टोटल जागा किती आहेत? 5 जागा. तर ह्या 5 जागा आधी भरून घेतल्या जातात. ओके, तर त्याला मग त्या मुलगीला या 5 मधली पहिली जागा मिळेल, इरिस्पेक्टिव्ह ऑफ तिची कॅटेगरी, कुठली कॅटेगरी असेल. लक्षात येतं. सो हे 5 जागा भरल्यानंतर, त्यानंतर पण समजा त्या रँक पर्यंत ओपन जनरलची जागा शिल्लक असेल आणि त्या पुढच्या मुलीनं जर तिचा प्रिलिमचा कट ऑफ जर ओपन जनरल मधून काढला असेल, ओके, तर तिला इथली ओपन जनरलची सीट अलॉट होते. मी तुम्हाला एक डेमो पण दाखवेन, पण मी तुम्हाला सध्या एक जनरल रूल सांगतोय. दुसरा असा आहे की ऑर्फन कॅन्डिडेट जे आहेत, ऑर्फन आणि फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट जे आहेत, तर त्यांच्या बाबतीमध्ये बघा, ते ज्या कॅटेगरीचे असतील, ओके, तर त्यांना हॉरिझॉन्टल रिझर्वेशन हे सगळ्यांना माहित आहे. एक एक्झाम्पल घेऊ आपण. मी तुम्हाला डिरेक्टली लिहिलेलं दाखवतो, एकच मिनिट. इथं मी जस्ट एका ठिकाणी लिहून काढलेलं आहे. आता इथं बघा, फिजिकली हँडिकॅप मध्ये 3 कॅटेगरी आहेत, सगळ्यांना माहित आहे, A, B, C आणि D. ओके, तर A कॅटेगरीला 1 जागा क्लास 1 साठी आहे, त्यानंतर 1 जागा क्लास 2 साठी आहे, म्हणजे तालुका कृषी अधिकारी, आणि 2 जागा AO साठी आहे. आता ह्याच्यामध्ये पहिला जो कॅन्डिडेट येतो तो 553 नंबरला येतो. आता हे मी थोडं गडबडीत केलेलं आहे. तुम्ही पुन्हा हे तुमच्या लेवलला व्हेरीफाय करा की त्या सीटला तोच कॅन्डिडेट येतो का, किंवा कोणी याच्यातलं फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट असेल तर त्यांनी पुन्हा एकदा हे प्रिंट काढून व्यवस्थित व्हेरीफाय करा. मी फक्त तुम्हाला लॉजिक सांगतोय कशा पद्धतीने बघितलं पाहिजे. हेच आकडे असतील, माझ्याकडनं काही चुका झालेल्याच नसतील असं काही नाही, हे चुकू पण शकतं, फक्त लॉजिक लक्षात घ्या. तर पहिला कॅन्डिडेट येतो 553 नंबरला. ओके, तर तो ओबीसी आहे. आता इथं ओबीसी जो 553 नंबरचा आहे तो मेल कॅन्डिडेट आहे. समजा फिमेल जरी कॅन्डिडेट असला तरी त्याला सीट, तो कुठल्या मेन कॅटेगरीचा आहे, तो ओबीसी, तर ओबीसी कॅटेगरी मधलीच त्याला सीट मिळेल. आता ही पहिली सीट आहे, ही क्लास 1 साठी आहे. लक्षात येतं का बघा. तुम्ही जर मूळ जाहिरात बघितला तर तिथं ओबीसीला किती जागा होतात जनरल साठी, तर ओबीसी जनरल साठी 4 जागा आहेत. ओके,
आणि फिमेल साठी 2 जागा आहेत. तर आता या कॅन्डिडेटने क्लास 1 ची जी पहिली सीट घेतलेली आहे, तर हा ओबीसी कॅटेगरीचा आहे. तर या ओबीसी मधून एक जागा मायनस होईल. लक्षात येतं का बघा, हे आधी करावं लागतं. मग नंतर फिजिकली हँडिकॅप आणि ऑर्फन कॅन्डिडेटचे असे सीट अलॉट केले, ते ज्या कॅटेगरीचे असतील त्या कॅटेगरीमधून त्यांना सीट मिळणार आहे. लक्षात येतं? ओके. त्यानंतर बघा इथं कॅटेगरी बी चं जर बघितलं तर पहिला जो क्लास 1 ची सीट आहे तर ती एससीबीसी कॅन्डिडेटने घेतलेली आहे. सो एससीबीसीच्या जेवढ्या जागा असतील त्यातून क्लास 1 ची एक जागा इथं मायनस झालेली आहे. त्यानंतर सी टाईप मध्ये काही जागा नव्हत्या क्लास 1 ला, डी टाईप मध्ये पण जागा नव्हत्या. इकडं पुन्हा ए टाईपला बघा, हे +1 म्हणजे इथं ताकरोची सीट आहे एक. तर ही कोण घेतोय? हा एससीबीसी मेल घेतो. सो ताकरू मधली एससीबीसी मेलची एक, मेल म्हणजे जनरल ची एक सीट आपल्याला मायनस करावी लागेल. लक्षात येतंय? त्या पद्धतीने एओ ची सीट 767 आहे, मी इथं लिहिलेलं नाही. तो ज्या कॅटेगरीचा असेल तो आपल्याला काढावा लागेल. इकडे टाईप बी मध्ये क्लास 1 चं सांगितलं तुम्हाला, क्लास 2 चं 796 हा ओपन कॅटेगरीचा आहे. सो ताकरू मधून ओपन कॅटेगरीची एक जागा इथं मायनस होईल. हे तुम्ही पाय तर लिहून काढा आणि तसं आहे का एकदा व्हेरीफाय करा. ओके, त्या म्हणजे ज्यांना ऍक्युरेटली काढायचं आहे, 1-2 जागांनी फरक पडणार आहे. आता ज्यांच्या बाबतीत समजा एखादा ताकरो होतोय ओपन मधला आहे, समजा एक जस्ट एक्झाम्पल की 10 जागा आहेत आणि त्याची 5वीच रँक बसते, तर त्याला एवढ्या खोलात जायची गरज नाही. वर 1-2 जागा इकडे तिकडे झाल्या तरी तो सेंटरलाच आहे. खाली पण 5 जागा आहेत, वर पण 5 जागा आहेत. त्यामुळे असं काही ताकरूमध्ये खूप काही फरक पडणार नाही. पण जे बॉर्डरला आहेत, समजा एखादा क्लास 2 टॉपरच आहे तर तो डीडीए मध्ये जाऊ शकतो. डीडीए ची शेवटची सीट आहे तर तो खाली येऊ शकतो. तर त्यांच्यासाठी मग हे एवढं डिटेल बघावं लागेल. त्यानंतर ऑर्फन कॅन्डिडेट मध्ये हे तुम्ही नंतर बघून घ्या, पाहिजे तर थोडं झूम करतो. हे 1 इथं प्लस आहे, +1 +2 क्लास 1 टीएओ आणि मंडल. बी मध्ये पण क्लास 1 टीएओ मंडल ह्या जागा दिलेल्या आहेत. इकडं सी मध्ये पण 001 आहे, इथं पण 001 आहे. म्हणजे फक्त मंडलच्या जागा आहे. इथं मी कवसात लिहिलेलं आहे कोणकोणती सीट घेतल्यात. इथं फक्त बघा बी कॅटेगरीमध्ये 2 जागा मंडलला आहेत. तर त्यातला एक 703 वाला ओबीसी मेल आहे, त्यानंतर 722 वाला एनटीडी मेल आहे. तर आता हा विद्यार्थी मला माहित आहे कारण ज्युनियरचा आहे, बुधवंत म्हणून. तर हा ऑलरेडी मंडल आहे, तर मग यांनी ऑप्टिंग आउट केल्यानंतर पुढच्याला चान्स मिळेल 731 वाल्याला. ओके, सो ते एक बघा. त्यानंतर पुढं अनाथ कॅटेगरीमध्ये 2 कॅटेगरी येतात, तुम्हाला माहित असेल. एक तर संस्थात्मक आणि दुसरं विना संस्था. तर क्लास 1 ला दोन्हीकडे 0-0 जागा आहेत. टीओ साठी संस्थात्मकला एक जागा आहे. तर मी जी माहिती काढली तर त्याप्रमाणे 748 ला एक एनटीसीची सीट बसते त्यामध्ये. ओके, तर अगेन मग एनटीसीची एक सीट जी आहे, इतर ताकरूची सीट आहे, ती तुम्हाला अगोदरच मायनस करावी लागेल एनटीसी जनरल मधून, कारण हा ऑर्फन कॅन्डिडेट ती सीट घेणार आहे. लक्षात येतं का बघा. ओके, हे फक्त व्हेरीफाय करा तुमच्या लेवलला, मी गडबडीत काल केलेला आहे. त्यानंतर इकडं विना संस्थाला टीयूला जागा नाही, मंडलला एक जागा आहे संस्थात्मकला, पण मला तरी कॅन्डिडेट सापडला नाही, एकदा बघा. आणि विदाऊट संस्था जे आहे तर त्याला एक कॅन्डिडेट आहे, तो पण एनटीसी कॅटेगरीज आहे. तर मग इथंही तुम्हाला मंडलमध्ये जागा एनटीसीच्या जेवढ्या असतील त्यातून एक ओपन जनरलची मायनस करावी लागेल. म्हणजे हे आहे असं तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर सेम कॅटेगरी असेल तर. ओके, लक्षात येतं. तर हे कॅटेगरी बघितल्यानंतर मग आपली जी ओरिजिनल ऍड आहे त्यातून तुम्हाला हे ही जी ओरिजिनल ऍड आहे, जसं इथं ओबीसीला मग असे सांगितलं 4 जागा होत्या, तर एक जागा तिकडं पीएच मध्ये गेली क्लास 1 ची, तर इथं 3 जागा राहिल्या. मग हे बघून मग तुम्हाला तुमच्या क्रोनॉलॉजीनं जावं लागेल. ओके, सो तुमची पहिली स्टेप काय असणार आहे? पहिली स्टेप ऑर्फन कॅन्डिडेट आणि पीएच कॅन्डिडेट. तर हे ज्या त्या कॅटेगरीमध्ये येतात ती कॅटेगरी डिवाइड करून टाका.
ओके, लक्षात येते. त्यातून तेवढ्या जागा कमी कराव्या लागतील. त्यानंतर प्रत्येक कॅडरमध्ये आपण क्लास 1 पासून सुरुवात करायची. तर क्लास 1 मध्ये सुरुवातीला तुम्ही काय बघणार, तर ओपन जनरल आणि ओपन फिमेल यांना कुठली कुठली सीट मिळतात ते बघायचं. ओपन फिमेलचं सांगितलं, समजा ओपन फिमेलला 2च जागा आहेत. इथं मगाशीच एक्झाम्पल घ्या, 5 जागा आहेत क्लास 1 साठी आणि इथं 9 जागा आहेत. ह्याच्यातून काही जर मायनस झाले असतील तर ते तुम्ही मायनस करणार. आता समजा आहे असं आहे, तर पहिला कॅन्डिडेट काय आहे, जसं तुम्हाला याच्यात दाखवतो. स्क्रीन मध्ये दिसतंय का बघा. पहिला कॅन्डिडेट जो आहे शेख शहीद अफसार, तर बघा तो ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट आहे, पण ओपन जनरल ची सीट त्याला मिळाली. 9 सीट आहेत, त्यातलं पहिली सीट. दुसरी जी आहे ऋतुजा डुमरे, तर तिला ओपन जनरलची सेकंड सीट नाही मिळणार, तिला आधी फिमेल कॅटेगरी भरून घेतली जाते. तर 5 सीट आहेत, तर तिला पहिली सीट मिळाली. त्यानंतर पुढची आहे श्रीषा माने, तर तिला सेकंड सीट मिळाली. दिव्या भोरला थर्ड सीट मिळाली. त्यानंतर गाडवे लहूला ओपन जनरलची सेकंड सीट मिळाली. लक्षात येते का बघा. त्यानंतर सायली शेलार फोर्थ सीट मिळाली ओपन फिमेलची. त्यानंतर दिव्या पाडवी फिफ्थ सीट मिळाली. इथं ओपन फिमेलच्या जागा संपल्या. आता पुढचा बघा, 8 नंबरचे जे कॅन्डिडेट आहे पल्लवी संपतराव पाटील. आता तिची कॅटेगरी आहे एनटीसी फिमेल. एनटीसी फिमेलला 1 जागा आहे ऑलरेडी. ओके, पण ही आता ओपन फिमेलच्या जागा संपलेल्या आहेत. ओके, तर मग आता ओपन हिनं जर प्रिलिम्स कट ऑफ जर ओपन ह्याच्यातून केला असेल, ओके, ओपन जनरल मधून जर क्लिअर केला असेल, आणि ते शक्यतो क्लिअर केलेलंच असेल प्रत्येकाने, कारण कट ऑफ खूपच कमी लागला होता, तर अशा केसमध्ये हिला काय होईल, इथं ओपन जनरलची दुसरी जागा गेलेली आहे, तर इथं तिसरी जागा मिळेल. लक्षात येतं का बघा. आता याच्यामध्ये खूप डीप मला नियम माहित नाही की प्रिलिम्सच फक्त बघतात का त्यामध्ये मेन्सचं पण बघतात की मेन्स ओपन जनरल मधून झालेला आहे का, तर एवढं डिटेलमध्ये नाहीये. मला जेवढं कळालं, कारण कुठेही असं रिटर्न रूल नाही आहेत, मी जुन्या लोकांच्याकडून वगैरे माहिती घेतली किंवा जे विद्यार्थी याच्यात प्रोसेसमध्ये 1-2 वर्षापूर्वी होते, तर त्यांच्याकडून जेवढं कळालं की प्रिलिमचा कट ऑफ बघतात. ओके, सो इथं थोडी शक्यता आहे की काही सीट्स मुलांच्या ह्या मुली घेऊ शकतात. ओके, सो त्याप्रमाणे आपल्याला हे एक कॅडरचं संपवावं लागेल. हे एक कॅडर संपल्यानंतर मग पुढं. ओके, आता तसंच इथं पुढचं पण आहे की पुढची मृदुला घाडगे जी आहे, तर तिच्या बाबतीमध्ये ती ओबीसी फिमेल जरी असली आणि ओबीसी फिमेलला जरी जागा असली, तर ती ओपन मधून जर मिळत असेल तर घेऊ शकते. ओके, तर त्याप्रमाणे तुम्हाला बघावं लागेल. त्यानंतर याच्यामध्ये खेळाडूच एक फक्त सांगायचं आहे मला. आता याच्यात अनाथ आणि पीएच मध्ये तो मेल कॅन्डिडेट असेल किंवा फिमेल कॅन्डिडेट असेल, कोणी जरी असला तरी तो त्या कॅटेगरीतल्या ओपन जनरलची सीट त्याला मिळणार आहे. ओके, समजा जसं आपण बघितलं की पहिली सीट पीएच कॅन्डिडेट मध्ये टाईप ए मध्ये पहिली सीट जी आहे तो ओबीसी आहे. समजा ओबीसी तो मेल आहे, समजा ते फिमेल जरी असते तरी ओबीसी जनरल म्हणजे ओबीसी मेल मधलीच एक सीट कमी झाली असते. ओके, तशाच पद्धतीनं दिव्यांगचं पण जे कुठलाही कॅन्डिडेट असेल मेल फिमेल सीट म्हटलं त्या कॅटेगरीतली मेलची किंवा जनरल त्या कॅटेगरीतली जनरल सीट कमी होणार. खेळाडूचं कसं आहे, तर खेळाडूच्या बाबतीमध्ये आता इथं अराखीव पद आहे. ओके, तर आता खेळाडू पहिली समजा फिमेल कॅन्डिडेट आहे, तरी तिला ही सीट मिळणार. इथं मेल फिमेल असं खेळाडूमध्ये काही नसणार आहे. ओके, त्यामुळे ते त्यांचं काढणं डिरेक्टली सोपं आहे खेळाडूंच्या बाबतीमध्ये. जसं इथं बघा, आता इतर मागासवर्गीय ओबीसी मध्ये एक खेळाडू आहे, तर ती फिमेल असेल किंवा मेल असेल तर हीच सीट तिला मिळणार आहे. लक्षात येतं. तर एवढेच हे आहेत.
हे कॉम्प्लिकेटेड का होते? समजा एकच कॅडर असतं, फक्त क्लास 1च असतं किंवा ताकूरच फक्त कॅडर ऍड मध्ये असते, तर ह्या लॉजिकनं आधी आपण पीएच आणि ऑर्फन कॅन्डिडेटचं बाजूला काढलं असतं, त्यानंतर जनरल कॅन्डिडेट काढलं असतं, मग एक 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 कॅटेगरी घेत ते आपण संपवून टाकलं असतं. हे आपल्याला 3 टाइम्स रिपीट करावं लागेल. समजा परत वरच्या ह्याच्यात काहीतरी बदललं, आपल्याला बऱ्याच लोकांचे प्रिलिम्सचे मार्क नाही माहित की एखादी फिमेल कॅन्डिडेट कुठल्या कॅटेगरीतून, म्हणजे तिच्या कॅटेगरीतून ती प्रिलिम पास झाली का ओपन जनरल मधून झालेले. ओके, त्यामुळे ती कुठली सीट घेणार हे आपल्याला सांगता येत नाही. त्याच पद्धतीनं बरेचसे कॅन्डिडेट आपल्याकडे आता असं सिलेक्ट झालेले आहेत जे ऑलरेडी मंडल कृषी अधिकारी आहेत किंवा तालुका कृषी अधिकारी आहेत. तर त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी आता आपला प्रेफरन्स उद्यापासून भरायला 12 तारखेपासून ओपन होईल लिंक, तर सगळ्यांनी आठवणीनं भरा. ओके, मागच्या वेळी मी त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवण्यास, पण आठवणीनं भरा. तर सांगायचं काय होतं की प्रेफरन्स तुम्ही ज्यावेळी भराल तर एखादा ताकरू असेल, तालुका कृषी अधिकारी असेल, एखादा कृषी अधिकारी असेल, तर तो तिथं प्रेफरन्स मध्ये मग भरणार नाही. ओके, फक्त क्लास 1 भरेल, किंवा मंडल असेल तर क्लास 1 आणि ताकूरच फक्त भरेल. तर अशा केसमध्ये आपोआपच मग खालच्या लोकांना संधी मिळेल. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, समजा तुम्हाला 10 जागा आहे तुमच्या कॅटेगरीला आणि तुमच्या ह्या कॅल्क्युलेशन प्रमाणे कुठेतरी तुम्ही मध्ये बसता, तर सेफ आहात. तर ह्या खूप कॉम्प्लेक्स कोण कुठली सीट घेते याच्यातून काय होईल, 2-4 जागा वर खाली होतील तरी तुम्हाला ती सीट मिळून जाईल. ओके, तुम्ही अगदी क्लास 1 ची शेवटची सीट मिळत असेल तर कदाचित तुम्ही क्लास 2 होऊ शकता. टॉप क्लास 2 मध्ये तुम्ही फर्स्ट सेकंड वगैरे असाल. ओके, तुम्ही ताकरू असाल तर एओ ची सीट मिळू शकते. सर सध्या तुमचं फक्त सीट कन्फर्म आहे का, पोस्ट कुठली का असेल ना मिळते का हे बघा. सगळ्यात मेन काय म्हणतात त्याला, कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी मध्ये उलथापालथ जास्त व्हायची शक्यता आहे. कारण अगदी क्लास 1 मध्ये जरी सीट एखादी वर खाली झाली तर सगळं बदलत बदलत खाली कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी पर्यंत होणार आहे. आणि मंडल कृषी अधिकाऱ्यांची संख्या पण कम्पॅरेटिव्हली जास्त आहे. सो तिथं वर खाली होऊ शकतं. पण इव्हन तिथं पण तेच लॉजिक, मंडलमध्ये तुम्ही सेफली असाल, तुमच्या खाली आणि 3-4 सीट शिल्लकच असतील तुम्हाला, तर तुम्ही 2-4 वर खाली झाल्यानंतर काही फरक पडणार नाही. याच्यामध्ये एवढंच आहे की मला जेवढी माहिती मिळाली, IQ माहिती असेल, ह्याच्या अगोदर जे विद्यार्थ्यांनी केलेलं असेल, तर त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. माझं असं म्हणणं आहे की नाही की असंच रूल आहे वगैरे. कदाचित काही चुका असतील, तुम्हाला माहित असतील तर सांगा तसं कमेंट बॉक्समध्ये. मी तिथे पिन्ड कमेंटमध्ये त्याला रिप्लाय देईन, किंवा आपण तिथं डिस्कशन करू शकतो, किंवा तुम्हाला मी कॉन्टॅक्ट करेन. तर तसं काही असेल तर तसंही लिहा, तशा पद्धतीने आपल्याला करेक्शन करता येईल. पण सध्या माझ्या माहितीनुसार तरी असं आहे. ह्याच्यामध्ये जे काही मी तुम्हाला कॅन्डिडेट सांगितले, जसं पीएचचं असेल, ते तुम्ही सुद्धा एकदा व्हेरीफाय करा. सगळ्यात सोपं तुम्हाला मी सांगितले की प्रिंट काढा. ओके, तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. काय याच्यामध्ये डिस्क्रिप्शनचे असेल, काही चुकीचं वगैरे असेल तर तसं सांगा. ओके, त्याच्यावरती आपण पुन्हा मी तुम्हाला कमेंटला तिथं रिप्लाय देईन. ओके, आपण इथंच थांबूया. थँक्यू.